नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो। एसएससी जीडी भरती 2024 तर पहा मित्रांनो, जेव्हापासून एसएससी जीडीची आन्सर की आली आहे मित्रांनो, तेव्हापासून बऱ्याच विद्यार्थ्यांची एकच कमेंट होती की सर एसएससी जीडी भरतीचा फिजिकल कधी असणार आहे, त्याचबरोबर एसएससी जीडीचा रिझल्ट कधी लागणार आहे। सर अजूनही या ठिकाणी रिझल्ट लागलेला नाही आहे, फिजिकल कधीपासून चालू होणार आहे, असे बऱ्याच विद्यार्थ्यांचे कमेंट होते। ठीक आहे, तर पहा मित्रांनो, 6 मार्चला जे एसएससी जीडीची जे मित्रांनो लेखी परीक्षा झालेली आहे, ठीक आहे, तर 3 महिने या ठिकाणी झाले आहे मित्रांनो, अजूनही या ठिकाणी काहीच मित्रांनो एसएससी जीडीचा अपडेट आले नाही आहे। ठीक आहे, त्याचबरोबर या ठिकाणी मित्रांनो एसएससी जीडीचा मित्रांनो फिजिकल कधी होणार आहे, त्याचबरोबर लेखी परीक्षेचा रिझल्ट कधीपर्यंत लागू शकणार आहे, याबद्दलच मित्रांनो मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती सांगणार आहे। नेमका रिझल्ट या ठिकाणी कधीपर्यंत लागणार आहे, ठीक आहे, त्याचबरोबर रनिंग जे आहे मित्रांनो तुमची कधीपासून चालू होणार आहे, जेणेकरून मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी एक अंदाज भेटणार आहे आणि तुम्ही ज्या मित्रांनो आपापल्या तयारीमध्ये आतापासून लागणार आहे, फिजिकलच्या तयारीमध्ये तुम्ही आतापासून ज्या मित्रांनो लागणार आहे चांगली, जेणेकरून तुम्ही आपापल्या तयारीमध्ये ज्या मित्रांनो आतापासून असणार आहे। ठीक आहे, तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती तुम्हाला एसएससी जीडी भरतीबद्दल सांगणार आहे। ठीक आहे, त्याचबरोबर किती मार्क्स असले पाहिजे आपल्याला जेणेकरून फिजिकल भेटणार आहे, याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून 10वी आणि 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। ठीक आहे, तर पहा मित्रांनो, एसएससी जीडीची जी लेखी परीक्षा आहे ज्या 6 मार्चला ज्या मित्रांनो लेखी परीक्षा झाली आणि आता जवळपास मित्रांनो 3 महिने या ठिकाणी झाले आणि एसएससी जीडीचा या ठिकाणी काहीच झाले नाही। ठीक आहे, तर एसएससी जीडी भरतीला एवढा जो लेट झाला मित्रांनो, तर ह्या लोकसभेच्या निवडणुकीमुळे जे मित्रांनो एवढं ज्या प्रोसेसला ज्या मित्रांनो जास्त हे लेट झाला। ठीक आहे, अजूनही या ठिकाणी एसएससी जीडी भरतीचा रिझल्ट लागला नाही, फक्त एसएससी जीडी भरतीची लेखी परीक्षा त्याचबरोबर एसएससी जीडीची आन्सर की आली आहे। ठीक आहे, आणि आन्सर की मध्ये तुम्ही आपापले मार्क्स मित्रांनो चेक केले असेल आणि पुढची प्रोसेस मित्रांनो अजूनही या ठिकाणी चालू झाली नाही आहे। तर आतापर्यंत मित्रांनो एसएससी जीडीचा रिझल्ट लागला असता, पण आतापर्यंत रिझल्ट काऊन नाही लागला, कारण की ज्या मित्रांनो लोकसभेच्या निवडणुका भारतामध्ये चालू होत्या, त्याचबरोबर जे पॅरामिलिटरीच्या फोर्सेस आहे, बीएसएफ झालं, सीआयएसएफ झालं, सीआरपीएफ झालं, आयटीबी झालं, आसाम रायफल झालं, तर हे जे मित्रांनो सर्व त्यांच्या ड्युट्यासाठी ज्या मित्रांनो त्यांच्या ड्युट्या चालू होत्या, त्यामुळे एकदम बिझी शेड्यूल त्यांचं होतं। तर आतापर्यंत ज्या मित्रांनो एसएससी जीडीचा या ठिकाणी रिझल्ट लागला नाही, कारण की ज्या मित्रांनो लोकसभेच्या निवडणुका चालू होत्या, तर पॅरामिलिटरीचे जेवढे पण फोर्सेस होते तर त्यांचे ज्या मित्रांनो सर्व जे ड्युट्या मित्रांनो ह्या निवडणुकीमध्ये लागलेल्या होत्या। ठीक आहे, तर आता ज्या मित्रांनो या ठिकाणी एसएससी जीडी भरतीचा रिझल्ट लागणार आहे, कारण की पहा मित्रांनो लोकसभेचा जो रिझल्ट आहे हा 4 जूनला ज्या मित्रांनो लागला। ठीक आहे, त्याचबरोबर एसएससी जीडी भरतीचा रिझल्ट कधी लागणार आहे ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगून देतो। तर पहा, एसएससी जीडी भरतीचा जो रिझल्ट आहे हा मित्रांनो 5 जून ते 15 जूनच्या दरम्यान या ठिकाणी एसएससी जीडी भरतीचा रिझल्ट लागणार आहे, लक्षात ठेवा। ठीक आहे, त्याचबरोबर जे मित्रांनो एसएससी जीडी भरतीचं जे फिजिकल आहे, तर फिजिकल या ठिकाणी कधीपर्यंत होऊ शकते, तर पहा एसएससी जीडीची ज्या मित्रांनो तयारी तुम्ही आतापासून चालू द्या, कारण की एसएससी जीडीच्या फिजिकलला टाईम आहे, रनिंगसाठी टाईम आहे। तर ह्या जून महिन्यामध्ये ज्या मित्रांनो एसएससी जीडीचं जे आहे फिजिकल होणार नाही आहे। ठीक आहे, तर एसएससी जीडीचं जे फिजिकल आहे हे मित्रांनो जुलै महिन्यामध्ये होऊ शकते, तर आतापासून फिजिकलची तयारी चालू ठेवा। 5 किलोमीटर रनिंग 24 मिनिटामध्ये तुम्हाला आतापासून कव्हर करायचं आहे, त्याचबरोबर 1600 मीटर रनिंग महिला उमेदवारांना 8.5 मिनिटामध्ये कव्हर या ठिकाणी करायचं आहे। ठीक आहे, तर यावर्षी जर मित्रांनो आपण बघितलं तर जवळपास यावर्षी जे मित्रांनो एसएससी जीडी भरतीमध्ये जवळपास जे 2 लाख विद्यार्थ्यांना जे फिजिकलसाठी येणार आहे। ठीक आहे, आणि यावर्षी जर मित्रांनो आपण बघितलं तर यावेळेस जे टोटल फॉर्म आले जवळपास मित्रांनो 45 लाख फॉर्म आले आणि जागा ज्या यावर्षी 25,000 होत्या। त्याचबरोबर कॉम्पिटिशन सुद्धा यावर्षी तेवढीच तगडे, कारण की 102 विद्यार्थ्यांमध्ये कॉम्पिटिशन आहे, एका जागेसाठी 102 विद्यार्थी या ठिकाणी रिंगणात आहे। ठीक आहे, मागची जी भरती होती तर मागच्या भरतीमध्ये जे मित्रांनो 4 लाख विद्यार्थ्यांचं फिजिकल होतं आणि त्यावेळेस जे 50,000 जागा होत्या, त्याचबरोबर एका जागेसाठी 72 विद्यार्थ्यांमध्ये कॉम्पिटिशन होती। ठीक आहे, तर ह्या वर्षी काय होणार आहे मित्रांनो की यावेळेस 2 लाख विद्यार्थ्यांना फिजिकलसाठी बोलावण्यात येणार आहे। ठीक आहे, आणि मागची जी भरती होती तर त्यावेळेस जे 4 लाख विद्यार्थ्यांना फिजिकलसाठी बोलावण्यात आलं होतं आणि 4 लाख विद्यार्थ्यांचं जे फिजिकल आहे हे जवळपास मित्रांनो 15 दिवसामध्ये कंप्लीट करण्यात आलं होतं। तर एसएससी जीडीचं जे फिजिकल आहे एकदम मित्रांनो फास्टमध्ये होणार आहे, कारण की एसएससी जीडीचं फिजिकल घ्यायला त्यांना जे मित्रांनो जास्त टाईम लागत नाही। 2 लाख विद्यार्थ्यांचं जे फिजिकल आहे हे जवळपास मित्रांनो
7 दिवसामध्ये ते कंप्लीट करणार आहे. ठीक आहे. त्याचबरोबर मित्रांनो एवढा जे टाईम आतापर्यंत SSC GD ला लागत आहे, कारण की जे मित्रांनो SSC GD भरतीमध्ये आणखीन मित्रांनो या ठिकाणी चेंजेस काय करण्यात येतात. ठीक आहे. त्यामध्ये जे मित्रांनो यावेळेस काय तुम्हाला चेंज पाहायला भेटणार आहे की तुमच्या पायाला वगैरे मित्रांनो चिप वगैरे जे मित्रांनो लावली जाणार आहे. ठीक आहे. तर यामुळेच मित्रांनो थोडासा जे टाइम लागत आहे SSC GD च्या फिजिकलला. ठीक आहे. SSC GD च्या फिजिकलसाठी मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी किती मार्क्स असले पाहिजे मी तुम्हाला या ठिकाणी सांगून देतो. तर पहा, तुम्हाला या ठिकाणी 80-90 जरी मार्क्स असेल तरी सुद्धा तुमचं जे मित्रांनो फिजिकल जे तुम्हाला या ठिकाणी भेटू शकते. ठीक आहे. तुम्ही तर SC/ST कॅटेगरीचे असाल आणि तुम्हाला या ठिकाणी 80-85 जरी जे मित्रांनो या ठिकाणी पडले असेल तरी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी फिजिकल भेटू शकते. त्याचबरोबर तुम्ही OBC कॅटेगरी असाल, EWS कॅटेगरी असाल, ओपन कॅटेगरीचे असाल तर तुम्हाला या ठिकाणी 90+ जरी असेल तरी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी SSC GDचं जे मित्रांनो फिजिकल भेटू शकते. ठीक आहे. तर एवढे मार्क्स असेल तर तुम्हाला या ठिकाणी फिजिकल भेटणार आहे. त्याचबरोबर नॉर्मलायझेशनमध्ये सुद्धा जे मित्रांनो मार्क्स या ठिकाणी वाढणार आहे. नॉर्मलायझेशनमध्ये जर समजा 15-20 जरी मार्क्स वाढले तर डायरेक्ट तुमचं या ठिकाणी सिलेक्शन होऊ शकते. तर आतापासून मित्रांनो फिजिकलची तयारी तुम्ही या ठिकाणी चालू द्या, खचून तुम्ही या ठिकाणी जाऊ नका, कारण की आतापासून तुमच्याजवळ टाईम आहे. तर ह्या टाईममध्ये जे आतापासून तुम्ही टायमिंग मारून जे मित्रांनो 5 किलोमीटर रनिंगची तुम्ही या ठिकाणी प्रॅक्टिस करा, कारण की 5 किलोमीटर रनिंग हे जे मित्रांनो 24 मिनिटामध्ये तुम्हाला कंप्लीट करायचं आहे. आणि ग्राउंडसाठी जे या ठिकाणी मार्क्स नसणार आहे तर तुम्हाला ते जे मित्रांनो क्वालिफाय करणार आहे. तुम्ही जर 25-24 मिनिटामध्ये जर आले तर तुम्हाला या ठिकाणी ग्राउंडसाठी क्वालिफाय केला जाणार आहे. ठीक आहे. त्याचबरोबर महिला उमेदवारांसाठी 1600 मीटर रनिंग आणि 1600 मीटर रनिंगसाठी 8.5 मिनिटाचा या ठिकाणी टायमिंग आहे. ठीक आहे. त्याचबरोबर भरतीला जाताना मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी 1 दिवस अगोदर जायचं आहे, कारण की भरतीची जी प्रोसेस आहे मित्रांनो सकाळपासूनच या ठिकाणी झाली राहते चालू. त्याचबरोबर सकाळपासूनच या ठिकाणी फिजिकल चालू झाले राहते. तर तुम्हाला 1 दिवस अगोदर जे आहे त्या ठिकाणी पोहोचायचं आहे. ठीक आहे. कारण की 1 दिवस जर तुम्ही त्या ठिकाणी पोहोचले तर तेवढंच तुमच्या शरीराला या ठिकाणी मित्रांनो आराम भेटणार आहे आणि तेवढंच तुम्ही या ठिकाणी फिजिकलसाठी जे तयार या ठिकाणी असणार आहे. ठीक आहे. तर आतापासून फिजिकलची तुम्ही तयारी चालू ठेवा, कारण की SSC GD भरतीचा जो रिझल्ट आहे मित्रांनो 5 जून ते 15 जूनच्या दरम्यान जे SSC GD भरतीचा रिझल्ट या ठिकाणी लागणार आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर तुमचं जे ग्राउंड आहे हे जवळपास मित्रांनो जुलै महिन्यामध्ये असणार आहे. त्याचबरोबर भरतीला जाताना मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी काही चुका नाही करायच्या. SSC GD भरतीच्या तुम्हाला रेड बुल वगैरे काही न्यायचं नाही. त्याचबरोबर इंजेक्शन सुद्धा काही तुम्हाला न्यायचे नाही, कारण की हे जर तुम्ही तुमच्या बॅगीमध्ये जर दिसले तर तुमचे जे मित्रांनो तुमच्या बॅगीमध्ये दिसलं तर तुम्हाला त्या ठिकाणी प्रॉब्लेम येऊ शकतो. ठीक आहे. तर त्या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला काही न्यायचं नाही. ठीक आहे. रेड बुल झालं, त्याचबरोबर इंजेक्शन वगैरे झाले. ठीक आहे. SSC GD भरतीचा जो रिझल्ट आहे हा लवकरच लागणार आहे, कारण की जे मित्रांनो SSC GD ची नवीन भरती त्यांना जे मित्रांनो काढायची आहे, कारण की 27 ऑगस्ट 2024 पासून जे मित्रांनो नवीन SSC GD भरती जे आहे त्यांना नवीन वॅकन्सी जे मित्रांनो काढायची आहे. कारण की SSCचं जे कॅलेंडर आलं आहे मित्रांनो टेंटेटिव्ह, तर त्यामध्ये जे SSC GD ची जी तारीख दाखवली आहे तर 27 ऑगस्ट पासून SSC GD च्या नवीन भरतीचे जे मित्रांनो फॉर्म भरणे चालू होतं आणि ते फॉर्म असणार आहे. त्याचबरोबर लेखी परीक्षा SSC GD भरतीची डिसेंबर-जानेवारी महिन्यामध्ये असणार आहे 2024 मध्ये. ठीक आहे. तर लवकरच मित्रांनो या ठिकाणी तुमचा रिझल्ट लागणार आहे SSC GD भरतीचा. तर आपले YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. SSC GD भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला देत राहणार आहे. तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. तर आजच्या इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.